नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटवर आणि हा ऊस आहे सकारामजी पाटील, कुंभकर्ण टाकळी, तालुका जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये। तर हा ऊस आहे 13007 ची व्हरायटी आहे। एक नंबर। याची कांड्याची लांबी खूप छान आहे, हार्डनेस एक नंबर आहे, जबरदस्त व्हरायटी आहे। पहा, कांड्याची लांबी जवळपास 6 इंच कांड्याची लांबी आहे। जाडी पण खूप छान आहे आणि हाईट पण भरपूर आहे। तर याचं आम्ही लावगण केली होती 5 बाय 1.5 वर। तर रोप लावलं होतं आम्ही हे 5 बाय 1.5 वर। तर रोप लावल्यापासून ते आजपर्यंत याला किती दिवस झाले? ही लावली हुई मार्चची लावगण आहे, 1 मार्चची, आणि आज आहे नोव्हेंबर 1। समजा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कंप्लीट झाले, नोव्हेंबर म्हणजे हे 9 महिन्याचा प्लॉट आहे। तर 9 महिन्यामध्ये या प्लॉटची हाईट पाहूया आपण कशी आहे। तर कांडे मोजूया। पहा, फुटव्याची संख्या पहा एका जाग्यावर 1 2 3 4 5 6 7 फुटवे एका जाग्यावर, म्हणजे एका डोळ्यापासून 7 ऊस निर्माण झाली। आणि लावलं होतं हे रोप 5 बाय 1.5 वर। तर ह्या हिशोबानं तर याचं आता कांडे मोजूया आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26। तर 25 ते 26 कांड्यावर हा ऊस आहे। तर हार्डनेस खूप आहे याला, म्हणजे हार्ड आहे ऊस। आणि ऊस हार्ड असल्यामुळं डुकरं खाण्याची शाश्वती खूप कमी आहे। या प्लॉटमध्ये आम्हाला कुठं डुकरं लागलेले दिसले नाही। आणि रोगप्रतिकारक शक्ती असणारी ही व्हरायटी आहे, त्यामुळे याचं टनेज चांगलं मिळतं। ऊस हार्ड असल्यामुळं, निब्बर असल्यामुळं वजन खूप छान भरतं। तर ज्याही शेतकऱ्यांना या बेण्याची लावगण करायची आहे त्यासाठी आम्ही बियाणं उपलब्ध करून देत आहोत। तर ज्या शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी 9623066788 या नंबरवर संपर्क साधावा। त्यांना ऊसाचं बियाणं किंवा रोप ऑर्डरनुसार तयार करून दिल्या जाईल। हार्डनेस एक नंबर आहे ह्या ऊसावर, त्याच्यामुळं खूप चांगली नवीन संशोधित व्हरायटी आहे। तर याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून। शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून। आणि याला क्रॉप गाईडलाईन दिली आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी संपूर्ण व्यवस्थापन केलं आहे। सकारामजी पाटील यांनी आर्थिक सहाय्य आणि याचं नियोजन केलं आहे। नियोजन याचं केलं आहे यशवंत खताळ सर यांनी। खूप छान यशवंत खताळ सराचं कौतुक करावं असं त्यांनी नियोजन केलं। आणि आमच्या भाऊसाहेबांना पण खूप चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे हा प्लॉट इथं आज उत्कृष्टपणे उभा आहे। तुम्हाला प्लॉट फिरून दाखवतो। मस्त प्लॉट आहे। कांड्याची जाडी, लांबी, साईज खूप छान बनली आहे। हे आहे आमच्या भाऊसाहेबांचं शेततळं। या शेततळ्यातून पण पाण्याचे व्यवस्थापन केले जातं। जबरदस्त।
इथं पण एकदा कांड्याची लांबी आणि साईज पाहून घ्या. आणि कांडे किती आहेत मोजूया. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 25 ते 27 कांड्यावर आपला ऊस आहे. खूप हार्ड आहे ऊस, त्यामुळे रिकव्हरी खूप छान आहे याला. आणि कारखान्याला परवडणारी आणि शेतकऱ्यांना परवडणारी अशी जबरदस्त एकमेव संशोधित व्हरायटी आहे. ते 13007 को 13007. मस्त. पूर्ण कांड्याची 6 इंच लांबी आहे आणि घेरा पण खूप छान आहे. जबरदस्त उत्कृष्ट बियाणं इथं निर्माण झालेलं आहे. खूप छान. ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही लावगण कशी करता. लावगण ऊसाची लावगण जर ऊसशास्त्र सांगतं त्या हिशोबानं जर केली तर ऊसामध्ये आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जातं. तर ऊसशास्त्र काय सांगतं. ऊसशास्त्र सांगतं ऊस तुम्ही कसाही लावा, 1 फुटावर लावा का 10 फुटावर लावा. ऊसशास्त्र सांगतं 1 स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो. मग 1 स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो हे जर शास्त्र असेल तर आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ काढा किती आहे. आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे 1 एकरचं 43,560 स्क्वेअर फूट, म्हणजे 33 बाय 33 काही 1 गुंठा. 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा. आणि 40 गुंठे म्हणजे 1 एकर. 1 एकरमध्ये 43,560 स्क्वेअर फूट असतात. तर त्या हिशोबानं आपल्याला ऊसाची लावगण करायची असते. मग त्या हिशोबानं जर ऊसाची लावगण केली, हे पहा वॉटरशूट कसला वॉटरशूट आहे, हातामध्ये बसणार नाही असं. असे जर वॉटरशूट जर मिळाले आपल्याला ऊसामध्ये तर वजन दीडीनंच वाढतं. तर ऊसशास्त्र समजून घ्या आणि त्या हिशोबानं आपल्या ऊसामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्या. थँक्यू मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जय जवान, जय किसान.